जर तुम्ही उबेर वापरत असाल, जर सपोज तुमचा अकाउंट मायनसमध्ये असेल 200 रुपये किंवा 250 रुपये, 250 रुपये तर नसणारच, 200 रुपयाच्या आतमध्ये, तर ह्याचा आता पहिला पास होता 19 रुपयाचा, नंतरनं केला यांनी 25 रुपये, आता नंतरनं 29 रुपये, काय 30 रुपये सरासरी. तर हे काय करतात, जर तुमचा पास 2 दिवसाचा मग 24 तासासाठी व्हॅलिड करतात ते 30 रुपयामध्ये, बरोबर ना. तर काय करणार, तर तुमचा दुसऱ्या दिवशी पास संपत असेल आणि तुम्हाला ऑर्डर ते अशी टाकणार, एक तर तुमचं अकाउंट मायनसमध्ये असणार, तुम्ही पैसे भरत नसाल, म्हणजे काय कोणाची आपल्या बंधूंचे काय कोणाचे प्रॉब्लेम असते, सगळ्यांच्या अडचणी असतात नाही का. तर तुम्ही पैसे भरत नसाल आणि तुमचं अकाउंट मायनसमध्ये, तर हे तुम्हाला सुरुवातीला एक ऑर्डर देणार, म्हणजे तो पासचे पैसे रिकवर करण्यासाठी हे काय करणार, तुम्हाला 200 रुपयाच्या ऑर्डरच्या आतमध्ये सरासरी एक तर मीटरचे पैसे देत नाही, ते किलोमीटरचा हिशोब देतच नाही मीटरच्या हिशोबाने, त्यांच्या हिशोबाचा रेट 7 रुपये काय असेल, 7 रुपये म्हणतात ते 7 रुपये देते. तर नंतर ना काय करणार आहे, तुम्हाला मोठी ऑर्डर देणार 190 200 रुपये 10 किलोमीटरसाठी, किंवा 12-13 10 किलोमीटरसाठी 200 190 रुपये देतच नाही, ते 12-13 किलोमीटरच्या पुढेच असतं हिशोब, ते देणार तुम्हाला ते. मग त्याच्यातनं काय करणार, घेताना ती ऑर्डर कंप्लीट झाली नाही, घेताना काय करणार आहे, तुमचे 29-30 रुपये एकदम नाही कापणार, ते किती कापणार, 20 रुपये कापणार. तुम्हाला देताना ते 190-180 रुपये समजा ऑर्डर असेल काय, ते 20 रुपये झाले 160 रुपये, म्हणजे तुम्ही जाताय 12-13 किलोमीटर 160 रुपयात फक्त, ते त्यांचे 520 रुपये कमी करून घेतले त्यांनी, राहिले त्यांचे 10 रुपये. तुम्ही ती ऑर्डर कंप्लीट केली, नेक्स्ट ऑर्डर तुम्हाला ती टाकणार 100 रुपयाची, सपोज 100 रुपयाची टाकली, 100 रुपयाची ऑर्डर कंप्लीट केल्याने तुम्ही ते 10 रुपये नाही कापणार तुमच्यातले, कमीत कमी 30 रुपये ते 40 रुपये कापणार. मी सांगतो तुम्हाला, 40 रुपये अंदाजे 20 रुपये तर नक्कीच कापणार, एक्स्ट्राच कापणार ते. अशा पद्धतीने तुम्हाला ते 100 रुपयाच्या ऑर्डरमध्ये 80 रुपये देणार, 80 ते 82 रुपये, आणि ती ऑर्डर 5 किलोमीटरच्या पुढेच असणार, ती 6 किलोमीटर 7 किलोमीटर, कधी कधी 6 किलोमीटर 6 किलोमीटर 200 मीटर 500 मीटर असं काय, तर 100 रुपये देतात ते. मग हे परवडते का नाही, काहीतरी आपले कार्यकर्ते आपले भाऊ-बंधू सगळे पळत्यातच. गॅस फुल करायचा 400-500 रुपयाचा आणि पळायचं, पळून 1,500 रुपये कशी तरी करतो, कोण 2,000 करतो, 2,000 कोणाचीच होत नाही एवढे गॅसमध्ये, चुकून कोणाच तरी होत असतील, मोठे ऑर्डर जे मारित असेल त्याची, ती पण मोठी ऑर्डर गावली तर, नाही तर बोटं ठरवूनच असतात, गावली तर बरं, नाही ते गेली चुकून. मी म्हणतो आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या मित्रांना दिवसभरात लई तर 4 ते 5 ऑर्डरच अंदाजे मोठ्या सापडत असतील, नाही तर नाही शक्य सापडत, 100-80 150 120 असलंच करावं लागत असं, तेव्हा तेवढे तरी पैसे जुळतात. 1500 करायला लई मुश्किल आहे आता, 1000-1200 तर जॅम होते, 2000 लई लांब राहिलं. करतो कार्यकर्ता एखादा, पळतो, पण त्या 2000मध्ये तो कमी कमी 2 वेळा गॅस टाकतो, मग 1000 रुपये देणे, 1000 रुपयेच कमावले. गाडीची जीज किती झाली, गाडी पळाली की तुमची रनिंग मेंटेनन्स बघा ना गाडीचा, म्हणजे काय करावं, तुम्ही माणसाला नाहीपेक्षा बरे, धंदेच नाही, आता काय करायचं, मग हाय मिळते ते घ्या बघा. आता ते मेट्रो बी चालू होईल काही दिवसांनी, ती पुढची ते पुण्यात ते मेट्रो बऱ्यापैकी चालू झाले, त्याच्यात नाही लोकांना भरपूर ऑप्शन आहेत आता, मेट्रो तर आहेच, परत आपल्या बस पण आहेत, इव्हन जाऊन आपले वाहतूकवाले आहेतच, आपले वडापवाले आपलेच कार्यकर्ते आहेत सगळे नाही का. मग राहिली ते बाणेर साईडची मेट्रो, ती चालू झाली, ती मिळतात भाडे आपल्याला 220 230 ती मिळणार नाहीत आपल्याला. रिक्षावाला आत्ताच ऑलरेडी 50-60 रुपयात भाडी भरतो, 60 रुपयात जातो रिक्षावाला, 60 ते 70 रुपयात 4 किलोमीटर. ते मेट्रो चालू झाल्यावर किती भेटणार. हा काहीकांचे बोलीधंदे असतात, काहीकांचे कसं असतं, आता प्रत्येकाचा धंदे करण्याची पद्धत वेगळी.
नाही का. असा विषय, अवघड विषय लय. तरी आपले कार्यकर्ते करतात, रोज मारतात, करतात, पळतात. गाडीचा मेंटेनन्स अमुक तमुक काय काय रिक्षावाल्याच्या हातात काय राहत नाही. 1000 रुपये कामाला देते, संध्याकाळी 400-500 रुपये टाकतोय गॅस जाताना, त्या खिशात काही राहत नाही. 400-500 300-400 रुपये घेऊन येतोय. धन्यवाद मित्रांनो.